teacher. How Good are you? evening, ma'am. वसुबारसच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण मॅम. बरं, आपण काल काय आपण पुढचं शिकूया ना. कालची गणित केली का तुम्ही सर्वांनी? परीक्षा संपल्या सर्वांच्या? यस मॅम, संपल्या मॅम. आजच शेवटचं पेपर. यस मॅम. नाही मॅम, आमचं काल संपले. अच्छा, आमचे आज संपले मॅम. गणित सोडवली का तुम्ही जे सांगितली होती? गणिता पेपर खूप छान गेला. गणिताचा पेपर सोपा गेला का? छान गेला, छान. यस मॅम. यस मॅम, चांगला गेला. खूप सोपा होता टीचर. यस मॅम, आमचं पण खूप सोपा होता. आज माझं नेटवर्क काय झालंय? माझा आवाज येतोय ना? यस मॅम. बरं, काल आपण कुठपर्यंत शिकलो होतो? जे शेकडेवारी आहे किंवा पर्सेंटेज आहे त्याला आपण कशामध्ये कन्वर्ट केलं? मॅम, तिसरा प्रश्न झाला होता. तिसरा प्रश्न झाला होता, बरोबर. आवाज येतोय? हो टीचर. आता आपल्याला गेल्या वर्षी बघा 8वीला आपल्याकडे डायरेक्ट व्हेरिएशन किंवा डायरेक्ट प्रपोर्शन आणि इन्व्हर्स प्रपोर्शनचं आपल्याकडे सम्स होते. आपल्याला एक धडा होता चलन म्हणून, चलन व्हेरिएशन म्हणून लेसन होता. आठवते का? हो मॅम. हा, स्क्रीन दिसते? यस मॅम, दिसते. यस मॅम. तर इथे काय दिलंय बघा, चौथा क्वेश्चन काय आहे? चौथा क्वेश्चन वर्ड प्रॉब्लेम आहे. 3 persons can build a small house in 8 days. म्हणजे 3 पर्सन आहेत, 3 व्यक्ती आहेत, ज्यांना एक छोटं घर बांधायचं आहे. त्या छोटं घर बांधण्यासाठी त्या 3 व्यक्तींना किती दिवस लागतात? 8 दिवस. 8 दिवस. 3 persons can build a small house in 8 days. बघा, 3 व्यक्ती 8 दिवसात घर बांधतात. To build the same house in 6 days. पण मला घाई आहे, मला लवकर बांधून हवंय, कारण दिवाळी आली. समजा त्या व्यक्तीला लवकर घर बांधून हवंय दिवाळीच्या मुहूर्तावर. म्हणजे 8, आता 3 व्यक्ती जर काम करताय तर 8 दिवस लागणार होते, पण आता त्याला लवकर घर बांधून हवंय. 6 दिवसात घर बांधून हवंय. आता 6 दिवसात घर बांधून हवंय तर माणसं काय करावी लागतील? वाढवावे लागतील. जास्त कारण कमी दिवस कमी केले व्यक्ती वाढणार किंवा ते मजूर वाढणार, कामगार वाढणार. तर मग 6 दिवसात जर मला ते घर पूर्ण बांधून हवंय तर हाऊ मेनी पर्सन्स आर रिक्वायर्ड? किती व्यक्ती तिथे कामाला लावाव्या लागतील, किती व्यक्ती तिथे लागतील किंवा मजूर तिथे लागतील. आता गेल्या वर्षी आपण 8वी मध्ये अशी गणित सोडवलेली आहेत बघा. नेहमी लक्षात ठेवायचं 2 प्रकारचे व्हेरिएशन असतात. एक
समप्रमाण दोन प्रकारचे चलन आहे, एक समचलन असतं, एक व्यस्त चलन असतं किंवा समप्रमाण व्यस्त प्रमाण. प्रपोर्शनल व्हेरिएशन जे आहेत रेशो अँड प्रपोर्शन. प्रपोर्शन जे आहेत ना, व्हेरिएशन नको बोलूया आपण, प्रपोर्शन बोलूया, हे प्रमाण. हे दोन प्रकारचे असतात, एक डायरेक्ट व्हेरिएशन किंवा डायरेक्ट प्रपोर्शन आणि दुसरं म्हणजे समप्रमाण, दुसरं इनवर्स प्रपोर्शन. हे व्यस्त प्रमाण. आता समप्रमाण आणि व्यस्त प्रमाणामध्ये फरक काय आहे? समप्रमाणात काही क्वांटिटी, समजा तुम्हाला दोन गोष्टी दिल्या, दोन क्वांटिटीज किंवा आपल्याला दोन गोष्टी दिलेल्या आहेत, क्वांटिटीज दिलेल्या आहेत, तर त्या दोन्ही गोष्टींमध्ये एक गोष्ट आपण जर वाढवली तर दुसरी पण जर त्याच्याबरोबर वाढत असेल तर त्या ज्या दोन क्वांटिटीज आहेत किंवा त्या दोन राशी ज्या आहेत त्या समप्रमाणात असतात. फॉर एक्झाम्पल समजा स्टुडंट्स आहेत आणि समजा बुक्स आहेत. आता समजा असं ठरलं की नंबर ऑफ नोटबुक्स आपण घेऊ. समजा असं ठरलंय की शाळेमधल्या प्रत्येक विद्यार्थ्याला 5-5 वह्या वाटायच्या आहेत असं समजा ठरलं. तर स्टुडंट्स म्हणजे विद्यार्थी आणि नोटबुकची संख्या म्हणजे वह्यांची संख्या. आता या ज्या दोन राशी आहेत या दोन राशी डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये आहेत. का डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये, का समप्रमाणात आहेत? कारण विद्यार्थ्यांची संख्या जर वाढली तर नंबर ऑफ नोटबुक्स पण काय होणार आहे? वाढणार आहे. विद्यार्थ्यांची संख्या आपण जर वाढवली तर वह्या पण तेवढ्याच प्रमाणात वाढणार आहे. विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली तर नंबर ऑफ नोटबुक्स पण डिक्रीज होणार आहे. म्हणजे 1-2 क्वांटिटीज अशा असतात ज्याच्यामध्ये एक संख्या वाढवली, एक राशी वाढवली तर दुसरी पण वाढत असेल किंवा एक कमी केली तर दुसरी पण कमी होत असेल. तर आपण त्या ज्या दोन क्वांटिटीज आहेत या डायरेक्ट व्हेरिएशन, डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये आहेत असं आपण म्हणतो किंवा समप्रमाणात आहेत असं आपण म्हणतो. कळलं? आता आणखी तुम्ही असं तुम्ही आपण बघा, तुम्हाला आठवत नाही का 8वीला आपण खूप गणित अशी सोडवले. अशी गणित होती बघा, हे आपल्याला डायरेक्ट व्हेरिएशनचं साइन होतं. येस मॅम, आठवतंय. हे कॉन्स्टंट असतं. डायरेक्ट कॉन्स्टंट, त्यांचा कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी घ्यायचा असतो. आता डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे एक क्वांटिटी वाढली की दुसरी पण वाढते, कमी केली एक की दुसरी पण कमी होते, त्याला आपण डायरेक्ट प्रपोर्शन. दुसरे इनवर्स मध्ये कसं असतं? व्यस्त प्रमाण कसं असतं? व्यस्त प्रमाणामध्ये एक क्वांटिटी वाढवली ना की दुसरी कमी होते व्यस्त प्रमाणात. जसं आता नंबर ऑफ वर्कर्स आहेत किंवा नंबर ऑफ पर्सन्स आणि नंबर ऑफ डेज टू कम्प्लीट टू बिल्ड अ हाऊस. नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड टू बिल्ड अ हाऊस किंवा नंबर ऑफ डेजच घेऊ आपण. नंबर ऑफ पर्सन जर मी वाढवले, म्हणजे एखादं घर बांधायचंय आणि त्याच्यासाठी लागणारे नंबर ऑफ वर्कर्स आपण म्हणूया किंवा नंबर ऑफ पर्सन दिलं इथे, तर ते जर मी वाढवले, व्यक्ती जर वाढवल्या घर बांधण्यासाठी, तर ते घर बांधण्यासाठी
जे दिवस आहेत ते काय होतील? कमी लागतील. कमी होती. कमी लागणार, म्हणजे डिक्रीज होणार. म्हणजे नंबर ऑफ पर्सन्सची आपण नंबर ऑफ पर्सन्स इन्क्रीज केले, वाढवले, तर नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड टू बिल्ड हाऊस ही क्वांटिटी कमी होणार. आणि जर नंबर ऑफ पर्सन कमी केले, व्यक्ती कमी केल्या, तर नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड टू बिल्ड हाऊस दिवस वाढतील. या लागणारे या दोन क्वांटिटी कशा आहेत? एक वाढवली ना की दुसरी काय होते? कमी होते. कमी होते. कळलं? यस मॅम. तर आता हे सोडवताना बघा, हे आपण तोंडी पण उत्तर आपण सांगू शकतो. तर आपण स्कॉलरशिप मध्ये वगैरे जर आपण शिकलो असाल तर डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये कसं असतं माहितीये, दोघांमध्ये काय फरक आहे माहितीये? हा तर फरक आहे, हा बेसिक फरक आहे की एक क्वांटिटी वाढली की दुसरी वाढते, एक कमी झाली की दुसरी कमी जर होत असेल तर ते डायरेक्ट व्हेरिएशन आहे किंवा समप्रमाण आहे. आणि जर एक वाढते दुसरी कमी होते किंवा एक कमी केली की दुसरी वाढते तर ते व्यस्त प्रमाण आहे. इनवर्स प्रपोर्शन आहे, हे बेसिक आहे. आता याच्यामध्ये या दोघां सोडवण्याचं काय आहे माहितीये, काय काय पद्धत आहे की जे समप्रमाण असतं की नाही, समप्रमाण किंवा डायरेक्ट प्रपोर्शन, याच्यामध्ये ना रेशो कॉन्स्टंट असतो. दोन क्वांटिटीचा रेशो कॉन्स्टंट असतो. म्हणजे त्यांचं गुणोत्तर जे आहे ना ते स्थिर असतं समप्रमाणात. म्हणजे आपण एक फॉर एक्झाम्पल घेऊ. समजा मग असंच आपण घेतलं की नंबर ऑफ स्टुडंट्स आहे, नंबर ऑफ नोटबुक्स. तर प्रत्येकाला 5-5 वह्या द्यायचं ठरवलं तर 20 स्टुडंट आहेत, त्यांना किती वह्या लागतील? 100. 100 वह्या लागतील. आता तुम्हाला समजा असं विचारलं की 30 मुलांना किती, किंवा आपल्याला असं सांगितलं की 180 नोटबुक आहेत तर ते किती मुलांना वाटल्या जाते, असा प्रश्न जर असतो तर मग काय करायचं, त्यांचा रेशो जो असतो की नाही, आता हे समप्रमाणात आहे, ह्या ज्या दोन्ही क्वांटिटीज आहेत या डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये, बरोबर आहे, समप्रमाणात आहेत. त्यामुळे त्यांचा जो रेशो आहे ना दोन क्वांटिटीचा तो कॉन्स्टंट घ्यायचा. रेशो म्हणजे गुणोत्तर. म्हणजे कसं घ्यायचं की याचा आणि याचं गुणोत्तर घ्यायचं, 20/100 याचं गुणोत्तर आणि या दोघांचं गुणोत्तर. आता इथे किती स्टुडंट आहेत ते मला माहित नाही, मग मी तिथे एक्स घेते. 20/100 हे गुणोत्तर आणि x/180 हे गुणोत्तर, हे दोन्ही इक्वल असतात. इक्वल म्हणजे स्थिर, म्हणजे काय, सेम असतो. म्हणजे याचा जो रेशो येणार ना तोच रेशो याचा पण येणार. कळलं का? जेव्हा दोन क्वांटिटी समप्रमाणात असतात तेव्हा त्यांचं गुणोत्तर स्थिर घ्यायचं, इक्वल घ्यायचं गुणोत्तर. म्हणजे 20/100 हे एक गुणोत्तर आहे, 20/100 आपण म्हणतो ना. रेशो म्हणजे काय घेतो आपण, न्यूमरेटर डिनॉमिनेटर, म्हणजे 20 वरती 100 खाली. मग दुसरा रेशो काय, एक्स आणि 180चा, तो, ते दोन्ही रेशो इक्वल असतात. स्थिर असणं म्हणजे सेम आहे रेशो. कॉन्स्टंट असणं म्हणजे काय, तो रेशो सेम असतो, रेशो बदलत नाही. मग कोणत्या पण तुम्ही किती क्वांटिटीज घ्या त्याच्यामध्ये, कशाही घ्या. कळते का? यस मॅम. हे तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करून तुम्ही ह्याची व्हॅल्यू काढू शकता. क्रॉस मल्टिप्लाय झाल्यावर काय होणार, असं आपलं येणार रेशो 20/100 x/180 100 गुणिले x, तिरकं गुणिले 20 गुणिले 180, x इथेच ठेवायचा, 100 तिकडे जाऊन भागिले. टीचर 26. 18 2 गुणिले 18 ना 36 आहे.
व्हॅल्यू 36. 36. म्हणजे 180 वह्या जर असतील 36 तुमच्याकडे तर ma'am. त्या किती विद्यार्थ्यांना वाटता येतील? 180 वह्या असतील तर त्या किती 36. विद्यार्थ्यांना वाटता येतील? 36 विद्यार्थ्यांना वाटतील. आता याच्यावरून तुम्ही कुठलेही म्हणजे एक आपल्याला जर जोडी दिली ना तर त्याच्यावरून तुम्ही काहीही शोधू शकता. म्हणजे आता समजा 20 आणि 100 दिले जोडी, म्हणजे 20 मुलांना 100 वह्या लागतात, तर तुम्हाला समजा विचारलं इथे समजा 55 दिलं, तर 55 ला किती 55 स्टुडंट्स जर असतील तर किती नोटबुक्स लागतात. आता इथे एक्स घ्यायचं. कसंही म्हणजे मगाशी नोटबुक दिलेली की 180 वह्या असतील तर त्या किती विद्यार्थ्यांना वाटल्या जाते. आता मी असा प्रश्न दिलाय की 55 स्टुडंट्स आहेत तर त्यांना किती नोटबुक्स लागतात. पण सेम तसंच घ्यायचं. आता पण तसंच रेशो इक्वल घ्यायचे. 20/100 इज, कळते की नाही? रेशो इक्वल असतो रेशो. Yes, ma'am. बाकीच्यांना कळतंय की नाही मी काय करते? आपण डायरेक्ट व्हेरिएशन शिकतोय, समप्रमाण, हो टीचर. डायरेक्ट प्रपोर्शन. Ma'am. याच्यात पण तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करून एक्स ची व्हॅल्यू काढू शकता. किती येईल सांगा? क्रॉस 75. 20x 75. 275. 75 कसं काय? 75 कसं आहे? 275. शून्य शून्य जाईल. कळलं? असं तुम्हाला एक जर जोडी दिली आहे ना तर तुम्ही कोणतीही व्हॅल्यू काढू शकता. आता इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये कसं असतं, म्हणजे व्यस्त प्रमाणात कसं असतं? इनव्हर्स प्रपोर्शन, व्यस्त प्रमाण. जसं आता आपल्याला जे गणित दिलंय ना ते कोणत्या प्रमाणातले सांगू शकता तुम्ही? आपल्याला जे दिलंय गणित इनवर्स कोणत्या प्रपोर्शन. प्रमाणातलं आहे? प्रमाणात इनवर्स जास्त प्रमाणात. तर आता व्यस्त प्रमाणात कसं असतं माहिती आहे? आता समजा आणखी एक मी तुम्हाला उदाहरण दिलं की समजा एक पुस्तक आहे. एक पुस्तक समजा किती पानांचं आहे. आता ते पुस्तक मी वाचतेय तर डेली मी एक स्पेसिफिक पेजेस वाचते त्याचे. समजा मी रोज त्याचे 15 पेजेस वाचते तर मला ते पुस्तक कंप्लीट करायला लागतात 20 दिवस. समजा तर मी समजा ठरवलं की मला ना नंतर वेळ नाही मिळाला, मग 10 पेजेस वाचायचे सुरुवात, तर मग माझं किती दिवसात ते पुस्तक वाचून पूर्ण होईल. बघा क्वांटिटीज मध्ये आधी कोणतं प्रपोर्शन आहे ते ओळखता आलं पाहिजे. आता नंबर ऑफ पेजेस आहे आणि नंबर ऑफ पेज आहे. समजा मी पेजेस इन्क्रीज केले तर ते पुस्तक पूर्ण व्हायला मला दिवस जास्त लागतील की कमी लागतील? पेजेसची संख्या वाढवली तर कमी ते लागतील. पुस्तक पूर्ण करायला मला कमी दिवस लागतात, है ना? आणि नंबर ऑफ पेजेस डिक्रीज केले, पानांची संख्या दररोज जे वाचते त्या पानांची संख्या कमी केली तर दिवस इन्क्रीज जास्त लागतील. जास्त लागतात. म्हणजे या दोन क्वांटिटी सुद्धा इनव्हर्स प्रपोर्शन आहेत. बरोबर? आता इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये कसं असतं माहितीये का? इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये रेशो कॉन्स्टंट नसतो जो डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये असतो. इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये प्रोडक्ट कॉन्स्टंट असतं. मल्टिप्लिकेशन प्रोडक्ट कॉन्स्टंट असतं. म्हणजे आपल्या जे या दोन क्वांटिटीज आहेत यांचं प्रोडक्ट घ्यायचं म्हणजे मल्टिप्लिकेशन, आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन 10 × x हे सेम असणार, इक्वल असणार. मगाशी आपण डिव्हिजन घेतलं होतं बघा 50, आपण रेशो घेतला होता मगाशी, तो डायरेक्ट व्हेरिएशन साठी. इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये रेशो कॉन्स्टंट असतो, इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये प्रोडक्ट कॉन्स्टंट असतो. कळलं का?
आणि ह्याचं ना एकदम सोप्या पद्धतीने आपण उत्तर काढू शकतो. म्हणजे प्रोडक्ट आपण त्याचा प्रोडक्ट, आता याचा गुणाकार किती येतो, 15 आणि 20चा गुणाकार किती येतो. उलट इन्व्हर्स व्हेरिएशनची गणित पटकन येतात डायरेक्ट व्हेरिएशन पेक्षा. म्हणजे आपण ओरली पण आन्सर, तोंडी पण आन्सर सांगू शकतो. 15 आणि 20चा गुणाकार किती येतो. 315 गुणिले 30. 300 येतो, बरोबर आहे. तर आता लक्षात ठेवायचं की 300 गुणाकार आला पाहिजे. 300. तर आता इथे एक संख्या 10 आहे, मग दुसरी किती असेल तर 300 गुणाकार येईल. कारण गुणाकार स्थिर पाहिजे, गुणाकार सारखा आला पाहिजे. तोंडी पण उत्तर सांगू शकतात. मग 10 300 गुणा प्रोडक्ट आला ना, मग 10 बरोबर आणखी कोणती संख्या गुणली 300 उत्तर येणार 30. म्हणजे 10 पेजेस मी वाचते तर 30 दिवस लागणार आहेत. कळलं. आता समजा मी आता मी समजा 50 दिवसात मला पूर्ण करायचंय 50 डेज मध्ये, तर मला किती पेजेस वाचावे लागतील रोज. 50 दिवसात पूर्ण करायचं मला ते पुस्तक, तर मी रोज किती पेजेस वाचणार. प्रोडक्ट कॉन्स्टंट पाहिजे, गुणाकार स्थिर असला पाहिजे. सेम तसंच 50 बरोबर कोणती संख्या घ्याल इथे, गुणाकार स्थिर आहे जो आपल्याला पहिला मिळालेला आहे 300. बाकीच्या वेळेस पण तेवढाच गुणाकार आला पाहिजे. तोंडी उत्तर आपल्याला यायला पाहिजे. 15. 50 बरोबर कोण नाही, 50 बरोबर तुम्ही काय गुणाल की 300 येईल उत्तर. कारण गुणाकार स्थिर असतो, प्रोडक्ट कॉन्स्टंट असतो. बरोबर. 6. 6. हा 6 गुणाकार स्थिर. आता आपलं जे गणित आहे ते पण तुम्ही तोंडी उत्तर सांगू शकता. सांगते कसं, कारण इन्व्हर्स व्हेरिएशन आहे ना. इन्व्हर्स व्हेरिएशन मध्ये आपलं प्रोडक्ट कॉन्स्टंट असतं. आपल्याला नंबर ऑफ डेज, नंबर ऑफ पर्सन दिले आणि नंबर ऑफ डेज दिले. 3 पर्सनना किती दिवस लागतात काम करायला, पूर्ण घर बांधायला 8 दिवस. 8 दिवस. पण त्याला 6 दिवसातच पूर्ण करायचंय, मग त्याला किती माणसं लागतील कामाला. आता इन्व्हर्स व्हेरिएशन आहे, बोला प्रोडक्ट किती येतो, या दोघांचा गुणाकार किती येतो. हा बरोबर, 12 येतोय. सोपं आहे गणित. 12 नाही, 3 8 जा किती, 3 8 जा 24 येतोय. आता 24 मॅम. 24 गुणाकार आला पाहिजे. 24 गुणाकार. 6 दिवसात जर काम 6 पूर्ण × करायचंय 4 24. मॅम 4. 6 × 4. आणि समजा 2च माणसं कामाला आली, तर मग किती दिवसात पूर्ण होईल काम. 2च पर्सन आहेत कामाला, तर किती दिवस लागतील. कळलं का. सोडवायचं कसं, तर सोडवण्याची पद्धत तशीच आहे. आता गुणाकार कॉन्स्टंट घ्यायचा, प्रोडक्ट कॉन्स्टंट घ्यायचा, रेशो नाही. रेशो आपण डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये कॉन्स्टंट घेतो. मल्टिप्लिकेशन कॉन्स्टंट घ्यायचं, इथे एक्स आपण कन्सिडर करायचं. आणि 3 × 8 मल्टिप्लिकेशन कॉन्स्टंट, गुणाकार हा स्थिर असतो. 3 × 8 बरोबर x × 6. मग x इथेच ठेवायचा, 3 × 8 / 6. कळते का मी काय केलं. गुणाकार स्थिर येतो, 3 × 8 बरोबर x × 6. हे जर डायरेक्ट व्हेरिएशन आहे तर तुम्ही रेशो घ्या. कळलं का. समप्रमाण असेल तर गुणोत्तर घ्यायचा, आणि व्यस्त प्रमाण असेल तर गुणाकार घ्यायचा.
प्रोडक्ट घ्यायचं. गुणोत्तर Yes, आणि ma'am. गुणाकारातला फरक पडतो ना. गुणोत्तर Yes, म्हणजे ma'am. डिव्हिजन, न्युमरेटर डिनॉमिनेटर. 3 गुणिले 8 भागिले 6. 3 एके 3, 3 दोने 6, 2 एके 2, 2 एके 8. जे 100 आणि 4 म्हणजे 4 लोक कामाला लावावे लागतील जर तुम्हाला 6 दिवसात काम पूर्ण करून हवं असेल तर. कळलं सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. हो टीचर. आता पुढे आपल्याला फिफ्थ क्वेश्चन आहे. फिफ्थ क्वेश्चन मध्ये कन्वर्ट द फॉलोइंग रेशोज इनटू पर्सेंटेज. बघा हा रेशो अँड प्रपोर्शन धडा कळला तर खूप सोपा आहे, नाही कळला तर काहीच नाही, खूप कठीण आहे. त्यामुळे व्यवस्थित कळून घ्यायचे. कळलं? नंतर हो, तर खूप teacher. काय काय आहे आपल्याला या धड्यामध्ये. Yes, ma'am. आपल्याला मगाशी वेगळा प्रश्न होता. मगाशी तिसरा प्रश्न कसा होता की पर्सेंटेज दिले होते आणि रेड्युस्ड फॉर्म मध्ये आपल्याला त्यांना आणायचं होतं, म्हणजे संक्षिप्त रूप आणायचं होतं. पर्सेंटेज दिलेले होते, शेकडेवारी दिलेली होती आणि त्याला संक्षिप्त रूप करायचं होतं. आता याच्या बरोबर उलटा प्रश्न आहे, म्हणजे आपल्याला रेड्युस फॉर्म मध्ये दिलेला आहे, संक्षिप्त रूपात दिलेला आहे आणि आपल्याला त्याला पर्सेंटेज मध्ये आणायचं. कळलं का? आता पर्सेंटेज मध्ये आणायचे. कन्वर्ट द फॉलोइंग रेशोज इनटू पर्सेंटेज. दिलेले जे गुणोत्तर आहेत ते पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करा. आता पर्सेंटेज म्हणजे पण एक रेशो असतो, बरोबर आहे. आता पहिलं जर गणित तुम्हाला सोडवायचं आहे, ही गणित आपण आधी पण हे सगळं आपण आधी शिकलेलं पण आपल्या डोक्यातून निघून जात. आपल्याला माझ्या मते 6वीला 15-25 असं गुणोत्तर आहे. 15-25 म्हणजे 15/25. आता मला ह्याला ना पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचं. आता पर्सेंटेज म्हणजे काय असतो, तर तो असा रेशो काल सांगितलेलं की पर्सेंटेज म्हणजे कसा रेशो असतो, ज्याचा छेद 100 काय 100 असतो. 100 असतो. म्हणजे आपल्याला काय करायचंय आता, याचा छेद 100 करायचा आहे. तर मग ते पर्सेंटेज मध्ये झालं कन्वर्ट. छेद 100 करायचं. काय करायचं आता, छेद किती आहे, 25 आहे, त्याला 100 करायचं. काय करायचं, 25 मल्टिप्लाय कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 25 ला 4 ने. सारखे पण त्यानेच गुणा. 15×60 आणि खाली आली 100 झालं 60%. 60%. कळलं का? Yes, ma'am. आता छेदामध्ये तुम्हाला 50 देतील, 5 देतील, 10 देतील, तर त्याच्याबरोबर कशाने गुणायचं हे आपल्याला माहित पाहिजे. कळलं? Okay, ma'am. 10 दिले तर 10 ने गुणा. म्हणजे समजा तुम्हाला 7×10 दिले, 7×10 दिले तर 710 10 ने गुणावं लागेल. 70% 20 दिलं, 20 दिलं 5 ने. 5 ने. कळलं का? 4 आहेत, 4 आहेत तर 20 ने. जोड्या लक्षात ठेवायच्या. 25 आणि 4 ची जोडी आहे.
नाही, 25 आणि 4 ची जोडी. 25 आणि 4 चा गुणाकार 100 येतो. मग 25 असतील तर 4 ने गुणा, 4 असतील तर कितीने गुणावं लागेल? 25 ने 25 ने, कारण जास्त गुणाकार 100 येतो. 20 आणि 5 ची जोडी आहे. 20 आणि 5 चा गुणाकार 100, म्हणजे 20 असेल तर 5 ने गुणा, 5 असेल तर 20 ने गुणा, तर 100 20 येईल. ने. कळलं का? यस मॅम. इथे तुम्हाला 25 ने गुणावं. 75 चे 100 ते 75 समजलं? आता कधी कधी कसं असतं माहितीये का, कधी कधी तुम्हाला असं म्हणजे हे तर सोपं आहे. हे बघा, हे 50 आहे, त्याला 2 ने गुणायचे 100 आले. हे 10 आहे, त्याला 10 ने गुणलं 100 आले. इथे काय करायचं आणि इथे काय करायचं? भागिले. त्याच्यात त्यातल्या त्यात हा बरोबर. जे आपल्याला म्हणजे आपल्याला 100 आणायचे आहेत, मग गुणून आणा नाही तर भागून आणा, कसंही आणा. आता जनरली आपल्याला अजूनपर्यंत गुणाकारच माहिती आहे, पण भागाकार पण करता येतो. आता 600 तर त्याला 100 करायचंय. 600 ला 100 कसे करता येतील? भागिले कितीने भागावं लागेल? 6 ने. 6. 6 ने. 6 ने. वरती पण तेच करायचं, वरती पण 6 ने भागायचं. ते 100 येते. 91%. किंवा मग कसं असतं माहितीये का, पर्सेंटेज डायरेक्ट जर काढायचे तर आणखी सोपी पद्धत पण आहे. खूप सोपी. तुम्हाला तर ही आपली एकदम ऑथेंटिक पद्धत आहे, म्हणजे गणितामध्ये त्यांना अपेक्षित ही पद्धत आहे. पण शॉर्टकट जर काढायचे पर्सेंटेज तर फक्त गुणिले 100 करा, तुम्हाला पर्सेंटेज मिळणार. फक्त गुणिले 100 करायचे. काय करायचे? गुणिले 100. गुणिले 100. आता तुम्हाला शाळेत कसे शिकवतात त्याप्रमाणे मग पद्धत वापर. असं मला माहित नाही तुमच्या शाळेत कशी शिकवतील. अशी शिकवतात की गुणिले 100 डायरेक्ट करून शिकवतात. गुणायचं फक्त 100 ने गुणा की तुम्हाला पर्सेंटेज मिळतो. कसं आपण बघू. टीचर एकदा करून दाखवा ना. हा सांगते. आता हे बघा, हा 710 जे गणित आहे ते दिलंय तुम्हाला. 710 तर आपण जे आपली पद्धत आता जी शिकलो त्याप्रमाणे गुणिले 10, बरोबर आहे. आता जर डायरेक्ट करायचंय तर डायरेक्ट गुणिले 100 करा. झाले पर्सेंटेज. 0 गेले 7 आणि हे 10 आहे. 7 आहे 70. काय केलं कळलं? जे गुणोत्तर आहे ना, आता पहिलं काय आहे, पहिलं 15 25 आहे ना, 15 25 म्हणजे 15 चे 25 आहे, त्याला फक्त गुणिले 100 करा. 25 एके 25, 25 चोक 100, 15 चोक 60. 60 आलं बघा, मग काय पण आपलं 60. यस पण मॅम. आता इथे कसं आपण 4 इथे डायरेक्ट गुणिले 100 करायचं आणि भाग लावायचा जो जातो. आता 600चं पण 546/600 आहे ना, त्याला पण गुणिले 100 करा. 0 कॅन्सल झाले. आपण पर्सेंटेज काढतो नाही का, आपल्याला समजा 500 पैकी किती मिळाले मार्क, तर मग गुणिले 100 नाही का करतो आपण पर्सेंटेज कडे. तेच आहे, इंटू 100 करायचं. आपले मार्काचे पण पर्सेंटेज काढायचे, किती पैकी किती मिळाले इंटू 100 मिळाले पर्सेंटेज. तुम्हाला शाळेत कसं शिकवतायत त्याप्रमाणे करा. ठीक आहे, 2 मेथडने आपण हे पर्सेंटेज काढू शकतो. कळलं? यस मॅम. यस मॅम. आता आपल्याला आहेत वर्ड, आणखी वर्ड प्रॉब्लेम्स आहेत ते आपण आधी पण असे मध्ये सोडवलेले आहेत. सोडवाल ना हे बाकीचे? यस मॅम.
यस मॅम सोडवू. सहावं गणित आभा अँड हर मदर, म्हणजे आभा आणि तिच्या आईच्या वयांचं गुणोत्तर रेशो 2:5 आहे. ऍट द टाइम ऑफ आभाज बर्थ, जेव्हा आभाचा जन्म झाला त्यावेळी हर मदर्स एज वॉज 27 इयर. जेव्हा आभाचा जन्म झाला तेव्हा आईची एज जी होती ती 27 इयर्स होती. फाइंड द प्रेझेंट एजेस ऑफ आबा अँड हर मदर. प्रेझेंट म्हणजे आत्ताची वय, आभाचं आणि तिच्या आईचं आत्ताचं वय काढ. आता जेव्हा पण आपल्याला एखाद्या गोष्टींचं गुणोत्तर दिलेलं असेल ना 2:5, आता आभाचं आणि तिच्या आईच्या वयाचं गुणोत्तर दिलं असेल ना, तर आपण एक कॉमन मल्टिपल घेतो. कॉमन मल्टिपल म्हणजे काय असतं? मराठीमध्ये काय करायचं? समान गुणक बघा, एखादी गोष्ट रेशो मध्ये जेव्हा दिली आहे ना, तेव्हा त्याचे ऍक्च्युअल जे व्हॅल्यूज असतात त्या वेगळ्या असतात. म्हणजे कसं, आता समजा मुलीचं वय 10 आहे, 25 किंवा बघा 12 आहे. आता समजा 10 म्हणजे मुलीचं वय 10, 25, 12, 30. तर यांचा जर मी गुणोत्तर घेतला ना, तर समजा 10 आणि 25 मी गुणोत्तर घेतलं, 5 2 10 25, 2 5 आलं गुणोत्तर. 12 आणि 30चं गुणोत्तर घेतलं तर दोघं 6च्या पडत. 6 2 12 6 45. आणि इथे पण तर सेम गुणोत्तर आहे, इथे पण तेच गुणोत्तर आलं 2 5. इथे पण 2 5 गुणोत्तर आलं. 14 आणि 35 या दोघांचं पण गुणोत्तर 2 5 आहे. गुणोत्तर बघा, खरं वय आणि जे गुणोत्तर दिलं जाते याच्यामध्ये फरक असतो. म्हणजे त्यांच्या दोघांच्या वयांचं गुणोत्तर दिले 2 5, म्हणून काय आभा 2 वर्षाची आणि तिची आई 5 वर्षाची असा त्याचा अर्थ होत नाही. कळलं का? 2 5 हे गुणोत्तर आहे आणि गुणोत्तर जे असतं ते एकदम रेड्यूस फॉर्म असतो. म्हणजे आपण भाग वगैरे लावून जे संख्या मिळतात ते गुणोत्तर असतं. म्हणजे आता मुलीचं वय 10 आणि आईचं वय 25 पण असू शकतं. जर 2 5 गुणोत्तर आहे तर 10 25 त्या दोघांचं वय 10, मुलीचं आईचं 25 असू शकतं, किंवा 12 आणि 30 पण असू शकतं. कळलं का? 14 आणि 35 पण असू शकतं. मग याच्यातलं नक्की कोणतं वय आहे हे कळण्यासाठी तो गुणक असतो, एक मल्टिपल असतो, कॉमन मल्टिपल, जो मी इथे भागायला घेतला ना. आता इथे मी 10 आणि 25 ला भागलं कशाने? 5 ने भागलं. मग तो जो 5 आहे ना, 5 तो कॉमन मल्टिपल आहे. मग तो 5 आहे कॉमन मल्टिपल. इथे मी 6 ने भागलं, मग तो कॉमन मल्टिपल 6 आहे का? इथे पण मी 14 आणि 35 जर घेतलं तर 14 आणि 35चं पण 7 ने भाग जातो. 7 2 14 7 5 35, पण रेशो 2:5 येतं. मग मल्टिपल 7 आहे का? तो मल्टिपल कोणता आहे? 5 आहे, 6 आहे, 7 आहे, 4 आहे, कोणताही असू शकतो. ज्याने आता 2 5 याला मी 5 ने गुणू, दोघांना पण 5 ने गुणला तर हे 10 येईल. 5 2 10 25 येईल. की 6 ने गुणू. मग तो मल्टिपल काय आहे ना, तो शोधायचा असतो आपल्याला. तर मग ऍक्च्युअल व्हॅल्यूज काय आहेत किंवा ऍक्च्युअल एजेस काय आहेत ते आपल्याला मिळतात. तो कॉमन मल्टिपल घ्यायचा असतो. म्हणून तरी पण रेशो मध्ये गोष्टी दिलेल्या असतात ते त्यांचं खरं वय नसतात. ते गुणोत्तर घेतल्यानंतर, भाग लावल्यानंतर जो रेड्यूस फॉर्म असतो, संक्षिप्त रूप असतात, ते तो रेशो असतो. मी काय बोलली कळलं की डोक्यावरून गेला? नाही का? त्यामुळे कधीही रेशो दिला असेल ना तर
तर कधी रेशो दिला असेल ना तर खरं वय ते नसतं. 2:5 म्हटलं की तुम्हाला 2 आणि 5 अशी वय नाही येतात दोघींची, तर त्याला कशाने तरी गुणावं लागेल दोघांना पण, 2ला पण आणि 5ला पण, ते पण एकाच संख्येने, तर मग त्यांची खरं वय मला मिळणार आहे. एकाच संख्येने गुणून 2ला आणि 5ला, 2:5 जे तुम्हाला गुणोत्तर दिलंय ना आभा आणि तिच्या आईचं, आभाज एज इज टू आभाज मदर्स एज, यांचं गुणोत्तर दिलं, रेशो दिलाय. म्हणजे रेशोवरून जर खरं वय तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी तो कॉमन मल्टिपल कोणता आहे तो शोधायचा असतो. तो कॉमन मल्टिपल ज्याने गुणल्यानंतर मला खरं वय मिळेल. दोघांना पण सेम कॉमन मल्टिपल, सेम नंबरने मल्टिप्लाय करायचं असतं, कारण भाग लावताना आपण सारख्याच संख्येने भाग लावतो. जेव्हा आपण त्याला रेड्यूस करतो, रेशो घेताना भाग लावताना वरती खाली आपण एकाच संख्येने भाग लावतो की नाही. यस मॅम. मग रेशो वरून ऍक्च्युअल व्हॅल्यूज, रेशो वरून ऍक्च्युअल एजेस जर पाहिजे तर आपण एक कॉमन मल्टिपल घ्यायचा ज्याने गुणल्यानंतर मला खरी वय त्यांची मिळते. लेट कॉमन मल्टिपल बी एक्स. तो मला माहित नाहीये तो किती असू शकतो, तो 3 असू शकतो, 4, 5, 2 काही असू शकतो, तर तो काय आहे हे शोधायचं. आता कॉमन मल्टिपल जर एक्स आहे तर आभाची एज मला कशी मिळेल, आभाज प्रेझेंट एज म्हणजे आत्ताचं वय आभाचं 2x, कारण गुणणार आहे ना, गुणल्यानंतर मला खरं वय मिळेल, गुणल्यानंतर खरं वय मिळेल. 2 हे खरं वय नाहीये तिचं, 2ला x ने गुणल्यानंतर मला त्यांचं खरं एज मिळणार. आणि आईचं वय आभास मदर्स एज 5x years. 5x. आभास प्रेझेंटेज. आता एक कंडिशन दिले त्याच्यावरून एक इक्वेशन बनले, बाय गिव्हन कंडिशन. आता कंडिशन काय दिली आहे की आभाच्या जन्माच्या वेळी, जेव्हा आभाचा जन्म झाला त्यावेळी आईचं वय 27 वर्ष. आभाचा जेव्हा जन्म झाला तर आभाचा जन्म कधी झाला आपल्याला काय माहिती, आभाचा जन्म कधी झाला माहिती आहे आपल्याला, आभाचा जन्म कधी झाला. नाही मॅम. आईचं वय तेव्हाच माहिती. हा, तर आभाचं वय, आता तुम्ही बघा तुमचं वय आताच समजा 14 वर्ष आपण कन्सिडर करू, तुमचं वय 14 वर्ष आहे. तुमचा जन्म कधी झाला, कधी झाला, 2012. 14 वर्षा नाही, ते मला माहित नाही, वर्ष नाही माहित, पण तुमचं आत्ताचं वय जर 14 आहे याचा अर्थ तुमचा जन्म 14 वर्षापूर्वी झालेला आहे, 14 वर्षापूर्वी झालेलं, बरोबर ना. आता तुमच्या आईचं वय समजा आता असेल काय 35 किंवा 40 असेल, तर तेव्हाच तुमच्या आईचं वय काढताना तुमचं वय वजा होणार ना. तुमचा जन्म झाला त्यावेळेचं वय काढायचं असेल आईचं, तर तुमच्या आईच्या वयातून तुमची वर्ष 14 वर्ष, आताचं वय तुमचं 14 आहे, आईचं वय तेव्हाच काढायचंय, तर तिच्या आत्ताच्या वयातून तुमचं वय काय करावं लागेल, मायनस करावं लागेल ना. बघा आभाच्या जन्माच्या वेळी म्हणजे आभाचा जन्म झाला 2x वर्षापूर्वी, मग 2x वर्षापूर्वी आईचं वय किती असणार, आत्ताचं वय 5x आहे, मग 2x वर्षापूर्वी तिचं वय किती होतं, आपण आता तुमचं वय 14 आहे तर 5 वर्षापूर्वी तुमचं वय किती होतं, 5 वर्षापूर्वी तुमचं वय वजा करतो ना आपण. आता समजा आभाच्या जन्माच्या वेळी आभाला जर आता 2x वर्ष, समजा आभा 10 वर्षाची आहे, समजा मला माहिती आभा 10 वर्षाची आहे आणि आई 25 वर्षाची आहे,
तर आभाच्या जन्माच्या वेळी आईचं वय कसं मिळेल? मायनस किती करायचं वर्ष? नाही. जन्माच्या वेळी आईचं हा म्हणजे आईचं आत्ताचं वय 25 आहे समजा आणि आभाचं आत्ताचं वय 10 आहे. तर आभाच्या जन्माच्या वेळी तिचं आईचं वय काढायचंय तर 25 मधून 10 काय करावे लागतील? मायनस वजा करावे लागतील. मग आता पण तेच करायचंय. आभाचं वय आईचं वय आत्ताचं 5x वर्ष आहे. मग 2x वर्षापूर्वी आईचं वय किती असेल? काय येणार इक्वेशन? 15. 5x वजा 2x. नाही, ते मी फॉर एक्झाम्पल सांगितलं. 10 आणि 25 ते मी तुम्हाला कळण्यासाठी सांगितलं. पण आता आपल्या गणितामध्ये त्यांची वय माहित नाहीयेत. आपल्याला एक्स मध्ये माहित आहेत. आबाचं वय 2x वर्ष आहे. मग 2x वर्षापूर्वी आईचं वय काढायचं तर आईच्या आत्ताच्या वयातून 2x वजा करावे लागतील. असंच करणार ना पण? Yes, ma'am. आईच्या वयातून 2x वर्षात वजा करावे लागतील. आणि तेव्हा तिचं वय किती होतं? 27 होतं. म्हणजे हे जे वय आहे हे आईचं वय आपण एक्स वरून काढलं आणि ऍक्च्युअल तिचं वय 27 आहे. तेव्हा 5x वजा 2x बरोबर 27. पण 5x वजा 2x 3x येतात बरोबर 27. 3 तिकडे जाऊन मागे म्हणजे एक्स किती आला? 9 आला. जो कॉमन मल्टिपल आपण कन्सिडर केलेला तो 9 आला. ज्याने गुणलं ना आपण दोघांना पण. मग आभाचं वय किती आहे? प्रेझेंटेज किती येणार? 18. आभास प्रेझेंटेज 2x आहे. 2 गुणिले 9. 9 नाही, 9 हा कॉमन मल्टिपल आला. रेशो नुसार आपण 2x घेतलेली आभाची एज, कारण 2:5 असा रेशो होता. या दोघांना पण 9 ने गुणल्यानंतर आपल्याला दोघांचे ऍक्च्युअल एजेस मिळणार. म्हणजे आभाचं प्रेझेंटेज 18 आणि आभाच्या आईचं प्रेझेंटेज 45. येस मॅम. 40. हाच तो कॉमन मल्टिपल ज्याने गुणल्यानंतर आपल्याला त्यांची खरी वय मिळणार होती. 45 वर्ष. कळलं? Yes, ma'am. कधी रेशो Yes, ma'am. दिला असेल ना तर एक कॉमन मल्टिपल घ्यायचा. ऍक्च्युअल व्हॅल्यूज जर पाहिजेत, खऱ्या व्हॅल्यूज त्या नसतात ज्या रेशो मध्ये असतात. त्याला कुठल्या तरी संख्येने गुणल्यानंतर आपल्याला खऱ्या किमती मिळतात. तो कॉमन मल्टिपल असतो, तो एक्स घ्यायचा आणि मग एक्स ची व्हॅल्यू काढायची. तर ती मिळाली का मग त्या आपल्याला ज्या विचारलेल्या गोष्टी आहेत त्या मिळतात. समजला? तर हे असं आपल्याला सोडवायचं. सोपं आहे गणित, काय फार असं काय नाही. आभाचं एज एक कॉमन मल्टिपल एक्स घ्यायचा. आभाची प्रेझेंट एज 2x, आबाच्या आईची 5x बाय गिवन कंडिशन. 5x म्हणजे जन्माच्या वेळी 27 वर्षाची होती आई. 5x होता 3 2x. ठीक आहे. मग x 9 आलं. Yes. ठीक आहे, आपली वेळ संपली. एवढी गणित सोडवायची. हॅपी दिवाळी सगळ्यांना. Happy Diwali, ma'am. तुम्हाला पण हॅपी दिवाळी. Happy Diwali. Bye, teacher. Happy Diwali in advance. Thank you, ma'am. Happy Diwali in advance, everyone. हॅपी दिवाळी टीचर. हॅपी दिवाळी.